ची सर्वात पहिली पायरी आहे. समोर दिलेल्या चित्रात तुम्ही बघू शकता श्रवणम, भाषणम, पठनम, लेखनम या 4 पायऱ्या अध्ययनाच्या आहेत. जेव्हा कुठलीही गोष्ट आपण ऐकतो तेव्हा ती आपल्या सहज लक्षात राहते. वारंवार एखादी गोष्ट ऐकली तर ती आपण सहज आत्मसात करू शकतो. जर एखादी गोष्ट आपण ऐकतानाच ती जर आपण दृश्य स्वरूपात जर बघत गेलो तर ती अधिकच आपल्या लक्षात राहते. म्हणजेच ऐकलेलं आणि बघितलेलं आपण सहज लक्षात ठेवू शकतो. म्हणूनच आपल्या शिक्षणाचा मूळ हेतू आपण ठेवतो आहे मनोरंजनाद्वारे शिक्षण. आपण आज आपल्या पाठाशी निगडीत एक कथा इथे बघणार आहोत. अर्थात त्या कथेचा व्हिडिओ आपण इथे बघणार आहोत आणि त्यानुसार आपल्या पाठाकडे वळणार आहोत. कथेचं नाव आहे जादुई लकडी. ही कथा हिंदी माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बघूया जादुई लकडी. मनीलाल एक सौदागर था, एक ईमानदार और भरोसेमंद आदमी। उसने काफी मेहनत करके धन कमाया था। वो अपनी मेहनत से कमाया हुआ धन एक थैले में डालकर अपने बिस्तर के पास पड़े एक संदूक में बंद करके रखता था। मैंने तो संदूक पर ताला लगाया था। अजीब बात है। ओए भगवान! सिपाही, सिपाही! जी हुजूर, आपने बुलाया? मेरा सारा धन चोरी हो गया है। क्या कल रात तुमने किसी अजनबी को घर के आसपास देखा था? नहीं हुजूर, मैंने किसी को नहीं देखा। मैं बर्बाद हो गया। मेरा सब कुछ चला गया। अब मैं क्या करूंगा? मेरा धन मुझे कैसे मिलेगा? हुजूर, क्यों ना आप शहंशाह अकबर के पास जाएं? शायद वो आपकी मदद कर सके। हाँ, अब मुझे ऐसा ही करना होगा। और जब मैं सुबह नींद से जागा तो देखा मेरा सारा धन गायब था। अब जहां पना, उम्मीद है आप ही मेरी मदद कर सकेंगे। बड़े दुख की बात है, पर घबराओ मत, हम इस मामले की तह तक जाएंगे। बीरबल, हम चाहते हैं कि तुम इसका हल निकालो। बिल्कुल हुजूर। मनीलाल, क्या तुम्हें किसी पे शक है जो ये काम करेगा? मुझे लगता है ये किसी घर वाले का ही काम है।
क्योंकि कोई गैर ये काम इतनी सफाई से नहीं कर पाता, और चोर जानता था कि तुम चाबी कहां छुपा कर रखते थे। जनाब, मेरे सारे नौकर काफी सालों से मेरे साथ हैं और हमेशा ईमानदार और वफादार रहे हैं, और वैसे भी उन पर शक करने के लिए मेरे पास कोई सबूत नहीं है। बीरबल, क्या तुम ये समस्या सुलझा पाओगे, और वो भी बिना किसी गवाह और सबूत के? जी हां हुजूर, मैं बिल्कुल सुलझा दूंगा, लेकिन उससे पहले मुझे आधे घंटे के लिए कहीं बाहर जाना होगा। इजाजत है। शुक्रिया हुजूर। इस दौरान मनीलाल, मैं चाहता हूं कि तुम अपने सारे नौकरों और सिपाहियों को दरबार में पेश करो। जो हुक्म राजा बीरबल। बीरबल, तुम ये लकड़ियां लेकर दरबार में क्यों आए हो? मैं थोड़ी देर में सब समझा दूंगा हुजूर। पहले मैं चाहता हूं कि तुम सब एक एक करके लकड़ी अपने पास रख लो। हुजूर, ये जादुई लकड़ियां हैं। ये मुझे एक महान साधु ने दी थी, जिसे ये बरसों की तपस्या के बाद भगवान ने दिया था। ये सब एक ही लंबाई के हैं और बहुत शक्ति है इनमें। चोर के पास जो लकड़ी है वो सुबह तक लंबी हो जाएगी और पता चल जाएगा कि चोर कौन है। क्या तुम्हें पूरा यकीन है कि ये जादुई लकड़ियां हैं बीरबल? जी हां हुजूर, मैंने काफी बार इनका इस्तेमाल किया है। अगर ये बात है तो हम चाहते हैं कि कल सुबह तुम सब दरबार में लकड़ियों के साथ हाजिर हो। बीरबल, पता करो इनमें से मुजरिम कौन है। अभी लीजिए हुजूर, आप सब मुझे अपनी लकड़ियां दें ताकि मैं उनका माप ले सकूं। जहां पना, इस सिपाही ने चोरी की है। हुजूर, इसकी लकड़ी एक माप से छोटी है बाकी सबसे। ये जादुई लकड़ियां नहीं हैं। ये तो मामूली लकड़ियां हैं जो एक ही लंबाई में काटी हुई थी। क्योंकि ये चोर था, इसने सोचा इसकी लकड़ी एक माप लंबी हो जाएगी, लिहाजा उसने काट दिया। मुझे माफ कर दीजिए हुजूर, मैं शर्मिंदा हूँ। मैं कबूल करता हूँ, मैंने ही अपने मालिक के कमरे से पैसे चुराए थे, और जब कल राजा बीरबल ने लकड़ियों के बारे में कहा तो मैं डर गया था। और सोचा अगर मैं इसे एक माप छोटा कर दूंगा तो बच जाऊंगा। मुझे पैसे की जरूरत थी, पर मैं बहुत शर्मिंदा हूँ। मैंने उसमें से एक पैसा खर्च नहीं किया है और पूरी रकम तुरंत वापस लौटा दूंगा। जहां पना, आपने मेरे पैसे वापस दिलवाए, मैं आपका हमेशा आभारी रहूंगा। शुक्रिया जहां पना। नहीं, शुक्रिया बीरबल का अदा करो, जिसकी मदद के बिना यह गुत्थी कभी नहीं सुलझती। शुक्रिया राजा बीरबल, शुक्रिया। शुक्रिया, शुक्रिया जहांपना। प्रथमः पाठः सुष्ठु गृहीतः चौरः।
उतारा क्रमांक 1. देवदत्तः नाम कोऽपि धनिकः आसीत्. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. तस्य गृहे षड्भृत्याः आसन्. तेषु एव एकः चौरः स्यात् इति तस्य मतम्. चौरं ग्रहीतुं सः वीरबलं साहाय्यम् अयाचत्. वीरबलः अवदत्, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. भाषांतर बघूया. देवदत्त नावाचा कोणी एक श्रीमंत माणूस होता. एकदा त्याची पैशाची पिशवी हरवली. त्याच्या घरी 6 सेवक होते. त्यांच्यापैकी कोणी एक चोर असेल असे त्याचे मत होते. चोराला पकडण्यासाठी त्याने बिरबलाकडे मदत मागितली. बिरबल म्हणाला, मित्रा, आज संध्याकाळी तुझ्या सेवकांना माझ्या घरी पाठव. आपण शब्दार्थ बघून घेऊ. धनिकः श्रीमंत, धनस्यूतः म्हणजे पैशाची पिशवी, भृत्याः म्हणजे सेवक, प्रेषय पाठव, अयाचत याचना केली, ग्रहीतुम पकडण्यासाठी, स्यात् असेल. उत्तरातील व्याकरणाकडे आपण लक्ष देऊ आता. लोट लकार, प्रेषय, ग्रहीतुम तुमंतव्य, लंगलकार, अवदत, अयाचत. ही भूतकाळाची रूपे आहेत. अवदत आणि अयाचत. ज्याच्या समोर अ लागलेला आहे त्याला आपण लंगलकार म्हणजेच भूतकाळ म्हणून संबोधतो. संधी विग्रह बघूया. को अपि, कह अधिक अपि, पूर्वमेव, पूर्वम अधिक एव. त्यानंतर या उतार्यातील समासाचं उदाहरण बघूया आपण. धनस्य स्यूतः, षष्ठी तत्पुरुष. हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, षष्ठी तत्पुरुष. त्यानंतर इथे एक वाक्य आलं आहे, त्वम स्थाने भवान योजयत. म्हणजे त्वम ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्हाला भवान लावून वाक्य तयार करायचं आहे. त्वम सर्वान भृत्यान मम गृहं प्रेषय. भवान सर्वान भृत्यान मम गृहं प्रेषयतु. अशा प्रकारे ही वाक्यरचना झालेली आहे. पुढे चलूया. क्रमांक 2. यथा निश्चितं सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम् आगता. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिका आनीता. सः सेवकान् अवदत्, भोः पश्यन्तु एतां माया यष्टिका. तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वे देवदत्तस्य गृहं गन्तव्यम्. श्वः प्रभाते पुनरागन्तव्यम्. येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. भाषांतर बघूया. ठरवल्याप्रमाणे सगळे सेवक बिरबलाच्या घरी आले. बिरबलाने आधी सगळ्यांसाठी समान उंचीच्या काठ्या आणल्या होत्या. तो सेवकांना म्हणाला, या जादुई काठ्या आहे बरं. त्यातील एक काठी घेऊन सर्वांनी देवदत्ताच्या घरी जावे आणि सकाळी परत यावे. ज्या कोणाकडून पिशवी चोरीला गेली असेल त्याची काठी बोटभर लांब होईल. शब्दार्थ बघूया. यथा निश्चितम म्हणजेच ठरवल्याप्रमाणे, आगता आले, पूर्वमेव अगोदरच, समान उन्नतः समान उंचीच्या, यष्टिका म्हणजे काड्या, आनीता आणल्या. माया यष्टिका जादुई काड्या, स्वीकृत्य घेऊन, गंतव्यम म्हणजे जावे, श्वः उद्या, पुनरागंतव्यम. आपण इथे गंतव्यम पाहिलं तसंच इथे पुनरागंतव्यम म्हणजे पुन्हा यावे. अंगुली मात्रम, अंगुली मात्रम बोटभर, दीर्घा लांब, भविष्यती होईल. दुसऱ्या परिच्छेदातील व्याकरण बघूया आपण. संधी विग्रह. समानोन्नतयः समान उंचीच्या, पुनरागंतव्यम पुनः अधिक आगंतव्यम, केनापि केन अधिक अपि.
त प्रत्यय कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण यात आली आहेत. आगताः, आनीताः. ल्यबंत पूर्वकालवाचक अव्यय स्वीकृत्य. कृत्य प्रत्यय म्हणजेच कर्मणी विद्यर्थ धातुसाधित विशेषण गंतव्यम. या सगळ्यांचा आपण समोर पुन्हा अभ्यास करणार आहोत, परंतु पाठात आलेलं व्याकरण आपल्याला त्यावेळेलाच घेणं गरजेचं आहे. क्रमांक 3. रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात् सः अचिन्तयत् श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटित भवेत्, अतः अहम् अधुना एव मम यष्टिकाम् अंगुलिमात्रं कर्तयामि इति चिन्तयित्वा तथा कृत्वा सः सुखेन सुप्तः. रात्री एक जण वगळता सगळे सेवक शांतपणे झोपी गेले. त्याने विचार केला, उद्या सकाळी माझी चोरी उघड होईल, म्हणून मी आत्ताच माझी काठी बोटभर कापतो. असा विचार करून ठरवल्याप्रमाणे करून तो शांतपणे झोपी गेला. शब्दार्थ. ऋते शिवाय, प्रकटितम भवेत उघड होईल, चिंतयित्वा विचार करून, चौर्यम चोरी, कर्तयामी मी कापतो, सुप्तः झोपला. परिच्छेदातील व्याकरण. लंगलकार अचिंतयत. लंगलकार परत आला आहे, भूतकाळाचं रूप आहे, याआधी पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आलाय लटलकार. लटलकार म्हणजे वर्तमान काळाचं रूप आहे. कर्तयामी पूर्वकालवाचक अव्यय चिंतयित्वा कृत्वा, यालाच आपण त्वा प्रत्यय म्हणून देखील ओळखतो. इत्वा कत्वा असे प्रत्यय देखील ओळखतो. पुढे देखील आपण याचा अभ्यास करणार आहोतच. उतारा क्रमांक 4. अन्यद्युः लघुयष्टिकां दृष्टैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. अपराधी भृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम् अंगीकृतवान्, धनस्यूतं च प्रत्यर्पितवान्. दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी आखूड झालेली काठी पाहून बिरबलाने चोरीला उत्तमरित्या ओळखले, पकडले आणि अपराधी सेवकाने बिरबलाच्या पाया पडून स्वतःचा अपराध मान्य केला आणि पैशाची पिशवी परत दिली. शब्दार्थ. गृहीतः पकडला गेलेला, सम्यक उत्तमरित्या, अन्यद्युः दुसरे दिवशी, प्रत्यर्पितवान परत दिली, अंगीकृतवान मान्य केला, दृष्ट्वा पाहून, पतित्वा पडून, ज्ञातः ओळखला गेला. संधी विग्रह. दृष्टैव दृष्ट्वा अधिक एव, प्रत्यर्पितवान प्रति अधिक अर्पितवान. पूर्वकालवाचक अव्यय याआधी पण आलेले आपण बघितले आहे. पतित्वा आणि दृष्ट्वा. त प्रत्यय यालाच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे देखील संबोधले जाते. गृहीतः, ज्ञातः कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. अंगीकृतवान, प्रत्यर्पितवान. या ठिकाणी पाठ आपला संपलेला आहे. त्यानंतर आपण भाषा अभ्यासाकडे बघून घेऊ. उचितम पर्यायम चिनुत. कस्य धनस्यूतः लुप्तः? देवदत्तस्य धनस्यूतः लुप्तः. गृहे कति भृत्याः आसन्? षड्. वीरबलः कस्य मित्रं? धनिकस्य. श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिंता कस्य चित्ते जायते? दासस्य. कः कम वदति? दूसरा प्रश्न आहे, कः कम वदति? पश्यन्तु एता मायायष्टिका. वीरबलः भृत्यान् वदति. मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय. कोणी म्हटलंय हे? वीरबलः देवदत्तः वदति.
माध्यम भाषाया उत्तरं लिखत. बीरबलः चौरः कथं गृहीतः. पूर्ण कथा आपल्याला या ठिकाणी आपल्या भाषेत लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल त्या शब्दात ही कथा या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर आपण बघतो आहे विशेषणम आणि विशेष्यम. समानोन्नतयः यष्टिका, सर्वान् भृत्यान्, लुप्तः धनस्यूतः, गृहीतः चौरः. विरुद्धार्थ शब्दानां युग्मं चिनुत लिखत च. विरुद्धार्थी शब्दांकडे बघूया आपण. पूर्वं, पश्चात्, गताः, आगताः, दीर्घः, ह्रस्वः, जागरितः, सुप्तः, धनिकः, दरिद्रः, भृत्यः, स्वामी. पाठात समानार्थकं शब्दं चित्वा रेखाचित्रं पूरयत. आपण या ठिकाणी पाठात आलेले समानार्थी शब्द बघतोय. धनाढ्यः, धनवान, धनसंपन्नः, इभ्यः धनिकः. धनिकः. दुसरं आहे स्तेनः, पाटच्चरः, तस्करः, मोषकः, चौरः. सुप्तिः, स्वपा, स्वापः, शयनं, निद्रा. परिचारकः, सेवकः, चेटकः, दासेयः, दासः, किंकरः, भृत्यः. या ठिकाणी आपला पाठ संपूर्णतः संपलेला आहे आणि त्यावरील भाषा अभ्यास देखील झालेला आहे. आपल्याला पाठ नक्की समजला असेल अशी मी आशा करते. नैव तत्कुर्यात् येन रात्रौ सुखं वसेत. यावज्जीवं च तत्कुर्यात् येन प्रेत्य सुखं वसेत. अर्थात दिवसभर असे काम करा ज्याने रात्री सुख मिळेल, शांत झोप येईल. त्याचप्रमाणे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत असे काम करा ज्यायोगे मृत्यूनंतर सुख मिळेल, सद्गती प्राप्त होईल. आपल्या पाठाशी निगडीतच हा श्लोक आहे.